नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा श्रीमती सुनेत्रा अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दुपारी 1च्या दरम्यान दाखल करणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून शेवटपर्यंत प्रयत्न केले जाणार आहे आणि आताही प्रयत्न चालू असले तरी गेल्या शुक्रवारपर्यंत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कार्यक्रम भरण्याचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्षानं आकाश विजयकुमार मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आकाश मोरेही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. ते ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळेस त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आदी मंडळी उपस्थित असतील अशी माहिती मिळालेली आहे. काल 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनची बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार हे होते, पण त्यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. पण जसं अजित पवारांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा, त्याचबरोबर राज्यात उपमुख्यमंत्रीपद हे श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मिळालं. तसंच महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचं अध्यक्षपद बिनविरोध सुनेत्रा अजित पवार यांना मिळालेलं आहे. आणि खो खो असोसिएशनचं अध्यक्षपद जसं बिनविरोध मिळालं तसं बारामती विधानसभा मतदार संघातून पण त्या बिनविरोध विधानसभेवर निवडून जातील का नाही याचं उत्तर 9 एप्रिलला दुपारी 3 नंतर मिळणार आहे. कारण आज या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल आणि 9 एप्रिल ही अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना माहेरकडून आणि सासरकडून पण राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यांच्या एक भगिनी धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत, तर एक भगिनी या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालकही राहिलेलं आहे. बंधू अमर बाजीराव पाटील हे तेरचे सरपंच होते, तर ज्येष्ठ बंधू डॉक्टर पद्मसिंह पाटील
हे अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पण त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ते खासदार पण एकदा झालेले आहे. त्यांचे एक मेव्हणे कैलासवासी महारुद्र मोठे हे 2-3 वेळेस विधानसभेवर निवडून आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते चेअरमन राहिलेले होते. तर आणखी एक मेव्हणे जीवनराव गोरे हे 2 वेळेस धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचा एका बहिणीचा मूल म्हणजे श्रीमती सुधा महारुद्र मोठे यांचे चिरंजीव राहुल महारुद्र मोठे हे 3 वेळेस विधानसभेवर निवडून आलेले होते. असा त्या माहेरकडील त्यांना वारसा असून सासरकडून चुलत सासरे देशाचे ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार हे अनेक वेळेस लोकसभेवर, विधानसभेवर, त्याचबरोबर आता राज्यसभेवर पण निवडून गेलेले आहे. पती कैलासवासी अनंतराव पवार हे तर तब्बल 35 वर्ष महाराष्ट्र विधानसभेत सदस्य म्हणून राहिले आहेत. अनेक वर्ष त्यांनी मंत्री म्हणून पण काम केलेलं आहे. त्यांचा एक पुतण्या रोहित राजेंद्र पवार दुसऱ्या वेळेस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला आहे. तर असा एकंदरीत राजकीय वारसा श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना आहे. त्यामुळं त्या आता विधानसभेवर ज्यावेळेस 23 एप्रिलला मतदान पार पडेल आणि निकाल 4 मेला लागेल, त्यावेळेस त्या विधानसभेवर निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. येरमाळा येथील आई येडेश्वरी यात्रेचा काल 4था दिवस आणि काल 4था दिवस उन्हाचा कहर असताना, अवकाळी पावसाची शक्यता असतानाही भाविकांनी प्रचंड अशी गर्दी अमराईत येडेश्वरीच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी केलेली होती असं दिसून आलं. काल रात्री 8च्या दरम्यान मी आणि माझं कुटुंब ज्यावेळेस चुनखडी मैदानावर चुनखडी वेचण्यासाठी पोचलो होतो, त्यावेळेस चुनखडी मैदानाच्या तिथं 40-50 चारचाकी गाड्या आणि 1000च्या आसपास भाविक चुनखडी वेचतानाचं पाहायला मिळालं. त्यानंतर ज्यावेळेस अमराईत जाण्यासाठी आम्ही आमच्या गाडीनं निघालो, त्यावेळेस येरमाळा येथील जुना चौरस्ता, आता ज्याला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण ज्याचं केलं आहे, त्या चौकातून अमराईच्या मैदानात उतरण्यासाठी सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जवळपास अर्धा तास आम्हाला त्या अमराईच्या वाहनातून जाण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर ज्यावेळेस पालखी ज्या अमराईतल्या मंदिरात आहे तेथेही भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग होती. अमराई यात्रेतील शेतामध्ये कुठंही वाहनं लोकांनी पार्क केलेली होती. त्यामुळं साहजिकच वाहनं परत रस्त्यावर निघताना लोकांना त्रासच होत होता. काल परत यात्रेत एक अनुचित प्रकार घडला. एका वाहन चालकाला तुझं वाहन योग्य बाजूनं घे कर असं सूचना देणाऱ्या पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्यापर्यंत भाविकांची मजल गेली होती दिसतंय. या प्रकरणी मग पोलिसांनी 7 जणांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या विरोधात येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच्या यात्रेतील व्हिडिओ सोबत आहेतच, त्यावरूनच यात्रेचा पूर्वीपेक्षा कितीतरी भाविकांची गर्दी यात्रेला होत असल्याचं
दिसून येत आहे. एन्जॉय चला मला एक फोन चालते काल सुपर संडेच्या डबल डेक्करमध्ये दुपारचा सामना लखनौ सुपर जायंट्सनं जिंकला, तर संध्याकाळचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं जिंकला. दोन्ही सामने तसे प्रेक्षणीय झाले असं म्हणावं लागेल. दुपारचा सामना तसा 200च्या आत धावसंख्येचा झाला होता. सुरुवातीला हैदराबाद फलंदाजी घेतली. आजपर्यंतचा इतिहास हैदराबाद मोठी धावसंख्या उभा करतो, जिंकतो की नाही हा पुढचा प्रश्न असतो. पण काल हैदराबादला 154च्या आसपासच धावा जमवणं शक्य झालं. ते लखनौच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली, त्यामुळे हे घडलं होतं. ना त्यांचा हेड चालला, ना अभिषेक शर्मा काल चालला. इकडं मग एवढ्या कमी धावसंख्येवर मात करण्यासाठी पण लखनौ जायंट्सला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजावं लागलं. म्हणजे ही खेळपट्टी तशी गोलंदाजांना पोषक अशी होती असंच म्हणावं लागेल. 19.5 षटकं खेळल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सनं हा सामना जिंकला होता. इकडं दुसऱ्या हैदराबाद येथे बेंगलोर येथे पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग या दोघातील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं सामना जिंकला आणि चेन्नई सुपर किंग्जला सलग तिसऱ्या वेळी या हंगामात हार पत्करायला लागली आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.